नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी कन्या शेतीशाळा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, ऊस आपली अन्न प्रक्रिया कशी तयार करतो किंवा ऊसाचं जे फोटोसिंथेसिस होतं त्याचा अन्नरस तयार होतो. तो अन्नरस कुठे जातो किंवा पेऱ्याची साईज, पेऱ्याची लांबी याचं गणित कसं आहे त्याचं आपण थोडक्यात या ठिकाणी विश्लेषण करूया. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला दाखवतो की आपला हा ऊस पीक आहे. साधारणतः हे जे पाचट किंवा हे जे वाढं म्हणतो आपण ते आपल्याला कुठे अटॅच झालेलं असतं, या पेऱ्याच्या इथं अटॅच झालेलं असतं. बरोबर. हे बघा, हे पूर्णपणे जे एक पान आहे आपल्या ऊसाचं ते आपल्या पेऱ्याला अटॅच झालेलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, या पानामध्ये तयार होणारा अन्नरस या पेऱ्यामध्ये उतरतो. म्हणजे जेवढी आपल्या पानाची साईज, पानाची रुंदी जास्त, तेवढ्या आपल्या पेऱ्याची साईज आणि पेऱ्याची रुंदी होते. हे त्याच्या मागचं एक साधं आणि सोपं शास्त्र आहे. साधारण आपण खालच्या कांड्या बघतो, ऊस लागण्याच्या वेळेस आपल्या पानाची साईज कमी असते, त्यामुळे खालच्या कांड्या एकदम कमी पडतात आणि वरच्या वरच्या जर वरती गेलो आपण ऊस तुटेपर्यंत, त्याही सुद्धा कांड्या आपल्याला बारीक पडतात. म्हणजे मधल्या स्टेजमध्ये ज्या आपण कांड्या धरतो किंवा जे ऊसाचं गणित असतं ते मधल्या पिरियडमध्ये साधारणतः पानाची रुंदी आणि साईज हे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अन्नरस त्या पानामध्ये चांगला तयार होतो आणि पर्यायाने तो आपल्या कांडीमध्ये उतरतो आणि त्या कांड्याची आणि पेऱ्याची साईज मोठी होते. तर हे शास्त्र आपण शेतकरी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने त्याला खतं दिली पाहिजे, टॉनिक दिलं पाहिजे, वरच्या फवारण्या दिल्या पाहिजेत. तर आपला ऊस चांगल्या प्रमाणात भरण, त्याचं वजन चांगलं भरण, पेऱ्याची साईज भरण आणि आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न मिळेल. धन्यवाद.